मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी, आकाश आणि आजी हे तिघेही मंदिरातून घरापर्यंत आलेले असतात. आकाश आता गाडी थांबवतो आणि भूमीकडे पाहतो तर भूमी आता खूप रडू लागते, कारण तिला अमोलीचं बोलणं आठवतं की बारसा आहे, परंतु बारशाला अजिबातच भूमी येऊ शकत नाही. बाकी सर्वजण येऊ शकतात, कारण कसं आहे ना, भूमीवर माझा अजिबातच विश्वास नाही आहे, कारण भूमीनेच माझ्या बाळाला किडनॅप केलं होतं. हे सगळं आठवून तिला खूप त्रास होतो आणि ती बिचारी खूप रडू लागते. भूमीचा अपमान झाला म्हणूनच पारितोष म्हणालेला असतो की भूमीची माफी माग अमोली, परंतु अमोलीने तिची माफीही मागितलेली नसते आणि भूमी सोडून जगातील सर्व व्यक्तींवर माझा विश्वास असल्याचं ती स्पष्टपणे भूमीसमोरच म्हणते. त्यामुळे असले आरोप आता भूमीवर केल्यानंतर भूमी मात्र पूर्णपणे खचून जाते आणि खूप रडत असते. तिच्या डोळ्यातील पाणी आता आकाशला आणि आजीला पाहवत नाही. ते दोघेही आता अगदी तिच्याकडे पाहतच राहतात. त्यानंतर आता आकाश हा म्हणतो, भूमी अगं शांत राहा जरा. त्यावेळी ती म्हणते, आकाश अरे तुला सांगू का, मी एवढी वाईट आहे. मोली काय म्हणते तू पाहतोस ना, किती आरोप करते ती माझ्यावर. आकाश अरे काहीही झालं तरी त्या पिल्लू बरोबर आपलं नातं जोडलंय ना, अगदी आईसारखं नातं जुळलंय रे माझं तिच्या बरोबर. मग आता तो लगेचच म्हणतो, अगं नातं जरी जुळलेलं असेल ना, ते आपण आपल्या मनाने जोडलेलं नातं आहे, परंतु आपला हक्क नाहीये ना त्या पिल्लूवर. आणि दुर्दैवाने कसं आहे ना, तुझ्या व पिल्लूच्या नात्याला खरंच काहीच नाव नाहीये. आता जे काही घडतंय ना भूमी, ते आपण आता ॲक्सेप्ट करूयात आणि पुढे जाऊयात आता भूमी. तेव्हा आजीचं देखील आता हेच म्हणणं असतं. त्यानंतर आता तो म्हणतो की तू घरूनच आशीर्वाद दे आपल्या पिल्लूला, चालेल ना भूमी. त्यावेळी भूमी आता हसते आणि म्हणते, पिल्लू नाही म्हणायचं हा आता तिला, कारण तिला छान असं नाव मिळणार आहे, पण तिला जेव्हा नाव मिळेल ना ते मी नाही बघू शकणार, असं म्हणून भूमी आता खूपच रडते. त्यावेळी आजी तिला शांत करतात आणि म्हणतात, भूमी बाळा असं रडायचं नाही, शांत हो बरं. मग आता असं म्हणून भूमी आपले अश्रू पुसते आणि म्हणते की आकाश, मी खरंच हे सगळं काही आता सांभाळून घेण्याचा प्रयत्न करेन. आपल्या उद्या पिल्लूचा बारसा आहे ना, तिच्यासाठी खरंच खूप मोठा दिवस आहे, छान दिवस आहे. आता रडून मी अजिबातच त्याला दृष्ट नाही लावणार. चला आजी आपण आता जाऊयात घरी, असं म्हणून भूमी आता आपले अश्रू पुसते आणि लगेचच आजीला म्हणते, चला घरात. तेव्हा आकाश म्हणतो, मी पण येतो चला बरं. मग आता भूमी म्हणते, नको आकाश, अरे तू नको येऊस, अरे तू जा ऑफिसला. कसं आहे ना, तसंही बाहेर जायचं आपलं कॅन्सल झालंय ना, त्यापेक्षा तू ऑफिसला जा ना, तुझी कामं तरी होतील. अरे आता नको काळजी करू, मी बरी आहे, असं आकाशला आता ती म्हणते. तेव्हा तो विचारतो, नक्की बरी आहेस ना. मग आता ती म्हणते, हो आकाश मी बरी आहे. अरे चला आजी, असं म्हणून ती आजीला सुद्धा गाडीतून खाली उतरवते आणि त्यांचा हात पकडून त्यांना घेऊन चाललेली असते. तर आकाश भूमीकडे अजूनही पाहतच राहतो, कारण तिच्या मनात बाळाबद्दलचं जे दुःख असतं ना, ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतं. तर दुसरीकडे यशपाल असतो ना, तो रागिणीच्या रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर डायरेक्टच बेडवर उडी मारून आता लोळू लागतो. तेव्हा रागिणी आता रागातच म्हणते, जरा गप्पा बस, तिथे काय लोळायला लागलास. तेव्हा ती म्हणते, माझ्या बेडवर लोळायचं नाही हा, उठायचं गुपचूप. तेव्हा तो यशपाल आता रागातच म्हणतो, कमी आवाजात बोलायचं, समजलं, कारण तो सुद्धा तुमचाच मुलगा होता ना. काय नाव काय त्याचं, अभिजित ना, तुमचाच मुलगा होता ना. मग माझ्यावर अजिबातच आवाज चढवायचं काम नाही हा. मी महाजन किंवा पटवर्धन नाहीये, समजलं मी, असं म्हणून तो आता रागातच तिच्याकडे पाहतो. तर त्याचा हा राग पाहून आता रागिणीच घाबरते आणि मग नंतर तो म्हणतो, माझं सोडा, मी कोण आहे ना ते महत्वाचं नाही, मी कोण आहे ना ते अगदी डोसक्यात उतरवून घ्या, कारण माझ्यावर आवाज चढवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला ना, तर सगळ्यांना हॉलमध्ये बसवून ती व्हिडिओ क्लिप मी दाखवेल आणि तो पिक्चर सर्वांना दाखवल्यानंतर ना, तुम्हाला पॉपकॉर्न घेण्यासाठी मी डायरेक्ट बाजारातच पाठवून देईल, समजलं. तेव्हा रागिणी अगदी रडकुंडेला येते आणि म्हणते, गप्प बसा तू, गप्प बस. मग त्यानंतर तो आता हसतो आणि म्हणतो, रागिणी मॅडम अहो किती घाबरताय तुम्ही, तुमच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय अक्षरशः. अहो तुम्हाला माहीत नसेल, पण ते जाऊ दे आता, ते सोडून देतो मी. एवढं आयुष्य गेलंय ना, एवढ्या अलिशान घरामध्ये मी कधी आलो नव्हतो आणि एवढ्या छानशा बेडवर तर कधी असा पडलो सुद्धा नव्हतो आणि बसलो सुद्धा नव्हतो. हे सगळं काही अनुभवायचं होतं आणि म्हणूनच मी म्हटलं की श्रीमंत लोक एवढं अलिशान बेडवर झोपतात तरी कसं, आणि म्हणून मी असा लेटलो जरा, असं म्हणून तो पुन्हा आता बेडवर पडतो. त्यावेळी रागिणी रागातच म्हणते, काय या माणसाची भाषा आहे. तेव्हा तो आता लगेचच उठतो आणि म्हणतो, भाषा सोडा हो,
पॉइंट येतोय ना तुमच्या ध्यानात? मग झालं तर तेव्हा रागिनी आता पुन्हा घाबरते आणि त्याच्यासमोर हातच जोडते. तेव्हा तो आता उठतो आणि तिला आशीर्वाद देत सुखी राहा असं म्हणतो. मग आता रागिनी त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा तो आता म्हणतो, आम्ही सुखी तर तुम्ही सुद्धा सुखीच. तेव्हा मी कोण आहे ना हे तुम्हाला जाणून घ्यायचंय का असं म्हणून यशपाल विचारतो. घ्यायचंय का जाणून? मग आता ती रागातच त्याच्याकडे नजर रोखून पाहू लागते. तेव्हा तुमचा आणि माझा तसा काही संबंध नव्हता कधीपर्यंत, तर हा व्हिडिओ माझ्यापर्यंत येईपर्यंत. अहो खरं तर मी तुम्हाला ओळखत सुद्धा नव्हतो. अहो एकदम फाटका माणूस आहे मी, एकदम साधा माणूस आहे. माझ्या कापड्यांसारखाच आहे मी, अगदी पांढरा शुभ्र. काय सांगू तुम्हाला, मी खूप हालाकीचे दिवस काढले आहेत आजकाल. अहो लांब कुठेतरी एखादा माणूस वडापाव खात असेल ना तर त्याचा ढेकरना मीच द्यायचो. अहो फुटकी कवडी सुद्धा माझ्या खिशात नाही असं म्हणून तो अजूनच रडतो. पण माझे गुरुजी मला म्हणाले, बाळा तू अजिबातच रडू नको, कारण एक दिवस ना तुझं नशीब खूप फळफळणार बघ असं म्हणून तो रागिणीच्या त्या मोठ्या खुर्चीत बसतो आणि पुढे जो टेबल असतो ना त्या टेबलवरचा तो वास असतो ना तो जसा पायाने लोटून देतो आणि पायावर पाय टाकत म्हणतो, तो दिवस आलाच आणि माझं नशीब शेवटी आता फळफळलंच. ज्या दिवशी त्या साईटवर काम मागायला मी गेलो होतो ना तेव्हा तुम्ही दिसलात मला तिथे एका माणसाचा खून करताना तुम्ही मला दिसलात. अहो त्याचा फायदा होईल म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला सांगू का, त्या दिवसापासनं आजपर्यंत मी तुम्हाला शोधत होतो. पण शेवटी आज तुम्ही फायनली सापडलात की नाही. आज ना आता सर्व कुंडली आहे तुमची माझ्याकडे. तेव्हा जाऊन मग नंतर समजलं लक्ष्मीबाई तुमचे सगळेवाले निघाले हो. त्यावेळी रागिनी रागातच विचारते की काय, कोण लक्ष्मी? आता ओळखत तुमच्या लक्ष्मी वगैरेला. तेव्हा तो म्हणतो, अहो लक्ष्मी जी तुमच्या घरी धनाची पाणी भरते ना ती लक्ष्मी. तेव्हा रागिनी आता रागातच म्हणते, कळलं रे कळलं, गप्प बस आता. तेव्हा तो म्हणतो, हो कळलंच आहे, पण तुमची सर्व हिस्ट्री आहे माझ्याकडे आता. आणि गुरु महाराजांना मी म्हणालो की महाराज आता नशीब बदललं माझं आणि तुमची बत्तीशी फळली मला. तेव्हा आता तो लगेचच रागिणीचं ते कपाट उघडतो. मग आता रागिणीला जबर धक्काच बसतो की बापरे, याने तर डायरेक्ट कपाटच उघडलं. तेथे रागिणीची जी पर्स असते ना ते पर्स आता तो लगेचच ओपन करतो आणि त्यातील पैसे काढतो. तेव्हा रागिणी आता खूपच घाबरते आणि विचारते, काय अरे काय करतोस काय तू ना अगोदर तेथे पैसे ठेव बरं. आता माझे पैसे ठेव, मी आता तुला सांगते हा आता. तेव्हा आता तो म्हणतो, थांबा हो असं म्हणून जिथे जिथे पैसे असेल ना तेथून तो आता पैसे घेत असतो. तेव्हा आता ती लगेचच मोठ्याने ओरडते, अरे ठेव ना बाबा पैसे. तेव्हा तो आता म्हणतो की अहो काय तुम्ही सुद्धा स्वतःच्या मेहनतीने कमावल्यासारखे तुम्ही पैसे ठेव असं म्हणताय. कमावलेत का स्वतःच्या मेहनतीने तुम्ही हे पैसे? तुम्हाला शोभता का हे? असं म्हणून तो आता लगेचच तिच्यावर भडकतो आणि हाताला लागेल तेवढे पैसे आपल्या त्या पिशवीमध्ये ठेवत असतो. तेव्हा रागिणीचाही आता नाईलाज होतो. त्यानंतर तो अजून पैसे शोधू लागतो. तेव्हा आता तो म्हणतो, मला वाटतं हे पैसे संपले आहेत हा आता. तेव्हा पुन्हा एकदा रागिणी विचारते, काय चाललंय काय रे तुझं? माझी परमिशन नसताना माझ्या कपाटाला हात लावतो, पैसे घेतो. तेव्हा तो म्हणतो, अहो रागिणी मॅडम, तुम्हाला शोधण्यासाठी मी किती माझ्या वाहना झिजवल्या. अहो 4 वाहना झाल्या माझ्या. त्याचबरोबर किती रिक्षा बदलल्या, किती वाहनं बदलली, किती बशी बदलल्या. बशी म्हणजे सॉरी हा, ती चहा पिण्याची बशी नाही हा, अशी भुरकण घेऊन जाणारी लालपरी असते ना ती. तेव्हा ती म्हणते, हो मला कळतंय, समजलं, कळतंय. त्यावेळी तो म्हणतो, हो कळतंय ना मग, असं म्हणून तो अगदी गंभीर चेहऱ्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तुमच्यावर एवढा खर्च केलाय मी. तेव्हा आता रागातच रागिणी म्हणते, तू मला अजून ओळखलेलं नाहीये समजलं. माझ्या वाकड्यात ना शिरण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, कारण मी नागिन आहे, नागिन, आणि या नागिनीच्या शेपटावर तर अजिबातच पाय तू द्यायचा नाहीस. त्यामुळे गपगुमाने तू हा व्हिडिओ डिलीट करून टाक. तेव्हा आता लगेचच तो आपला चष्मा काढतो आणि रागिणीकडे खूपच रागात पाहतो आणि पुढे जातो. रागात रागिणीकडे पाहिल्यानंतर तो म्हणतो, तुम्ही सुद्धा मला ओळखत नाही. मी 4 वेळा तुम्हाला ना त्या मुंबईच्या चोर बाजारात जाऊन विकेन. तुम्हाला सुद्धा कधी कळणार नाही की तुम्ही विकल्या गेले आहेत ते. कळलं ना, असं म्हणून तो आता लगेचच मोठ्याने हसू लागतो. तेव्हा रागिणी आता रागातच म्हणते, तुला जे हवंय ना ते सरळ माग आणि निघितून आता, असं म्हणून ती बेडवर बसते. तेव्हा तिच्या शेजारी तो यशपाल बसतो आणि म्हणतो, कसं आहे ना ताई, शेराला जेव्हा 1.25 शेर भेटतो ना तेव्हा शेराने असा गुस्सा दाखवायचा नसतो. गपगुमाने 100 ग्रॅम असं कोपऱ्यामध्ये पडून राहायचं असतं. तेव्हा रागातच रागिणी म्हणते, हे बघ, जास्त ना शहाणपणा अजिबातच करायचा नाही. तेव्हा तो म्हणतो, शहाणपणा
काय, बरं आता बघा मी करतोच काय ते, असं म्हणून तो लगेचच आता रूमच्या बाहेर पडत असतो. तर रागिनी धावतच त्याच्या पाठीमागे जाते. त्यानंतर तो जिन्यावरून आता खाली येत असतो. तर मनू आता चहा घेऊन बाहेरच आलेली असते. तेव्हा तिला तो तेथे अगोदर दिसत नाही. ती म्हणते, अरे हा इथे होता आत्ता आणि गेला कुठे मग? त्याच वेळी आता तो तेथे येतो आणि म्हणतो, ओ धाकल्या पटवर्धन बाई, ऐका ना, एक काम करा ना, अहो तो चहा तेथे ठेवा अगोदर आणि टीव्ही कुठे आहे ना ते सांगा. तेव्हा आता हे काय इथे टीव्ही आहे असं मनू म्हणते. मग आता तो म्हणतो, अगोदर हा टीव्ही ऑन करा बरं, ब्ल्यूटूथने कनेक्ट करा माझ्या मोबाईलला. तेवढ्यातच रागिनी आता तेथे येते आणि खूप घाबरते. मग आता ती मनूला म्हणते, मनू ऐक ना गं, तू हे काय फक्त चहा घेऊन आलीस का? ते टीव्हीचं मी बघते हा. मग आता लगेच यशपाल म्हणतो, हो ना, हो तुम्ही तर फक्त चहाच घेऊन आल्या धाकल्या पटवर्धन बाई. अहो चहासोबत जरा 4 बिस्किट किंवा टोस्ट, खारी, बटर वगैरे काहीतरी आणायचं ना. मग रागिनी म्हणते, हो आणतो हा. मनू आता लगेचच आतमध्ये ते आणण्यासाठी जाते. मग आता यशपाल लगेचच म्हणतो, ज्याचे हात दगडाखाली असतात ना असे हात उगारण्याची भाषा तर कधीच करायची नसते. यापुढे आता चुकून जरी धमकवलत ना तर तासाभरात तुम्ही जेलमध्ये असाल, असं यशपाल रागिनीला धमकी देतो. तेव्हा आता रागिनी रागातच विचारते, तुला काय हवंय आणि हा व्हिडिओ दाखवून तू मला काय ब्लॅकमेल करतोस का? मग आता यशपाल म्हणतो, अहो ताई, व्हिडिओ तर ब्लॅकमेल करण्यासाठीच असतात ना, तुम्हाला एवढं साधं कळत नाही का? काय फालतूचे प्रश्न तुम्ही सुद्धा विचारताय ना, मलाच आता कळेनासं झालं आहे, एवढे हुशार तुम्ही. तेव्हा रागिनी आता इकडे तिकडे पाहत असते, कारण कुणी जर याला इथे पाहिलं ना खूप मोठा अजून प्रॉब्लेम होईल या विचाराने. कुणी आपलं बोलणं तर ऐकत नाही ना, हे पण रागिनी आता पाहू लागते. मग तुला काय हवंय असं विचारा ना जरा ताई तुम्ही. मला काय हवंय तर या घरात राहण्यासाठी जागा, त्याचबरोबर 20 लाख रुपये. पहिला हप्ता आता तो लगेचच रागिनीकडे मागतो. त्यामुळे रागिनीला आता खूप मोठा धक्का बसतो. ती आता विचारते, काय 20 लाख रुपये? तेवढ्यातच आजी आणि त्याचबरोबर पौर्णिमा या दोघीही तेथे आलेल्या असतात. मग आता रागिनी हसतच पुढे जाते आणि विचारते, आई, अगं तू आलीस का आई? तर आता आजीसोबत भूमीसुद्धा असते. त्यावेळी आजी आता यशपालकडे पाहतात आणि विचारतात की काय गं, अगं रागिनी, हा कोण गा आता नवीन पाहुणा? तेव्हा आता भूमीसुद्धा यशपालकडे पाहतच राहते. तिलासुद्धा कळेनासं होतं की नवीन हा पाहुणा आता कोण आला असेल. तेव्हा आता लगेचच आई आई असं म्हणून तो आजीकडे धाव घेतो आणि आजीच्या डायरेक्ट पायावरच पडतो. तेव्हा आता रागिनी त्याच्याकडे पाहतच राहते. भूमीला वेगळाच काहीतरी संशय आलेला असतो. त्यानंतर आता लगेचच तो विचारतो, आई, अहो तुम्ही मला नाही ओळखलत का आई? त्यावेळी आजी म्हणतात, नाही रे, तुला नाही ओळखलं मी. तेव्हा आजीला तो व्यवस्थित आता सोफ्यावर बसवतो आणि म्हणतो, आपलंच घर समजा, बसा बरं. मग आता तू आहेस तरी कोण, असं आता लगेचच आजी विचारतात. तेव्हा तो म्हणतो, हो सगळं सांगतो मी, जरा बसा बरं. सुद्धा आता त्याच्याकडे खूप वेळ पाहत राहते, कारण तिथलंही अजून कोण आहे नाही ओळख पटलेली नसते. त्यानंतर आता आजी म्हणतात, अरे आहेस कोण तू? त्यावेळी आता लगेचच तो रागिनीकडे पाहतो आणि आईंनी तर मला ओळखलंच नाही असं म्हणतो. तेव्हा द्या आता माझी ओळख करून, असं रागिनीला तो म्हणतो. मग आता रागिनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो पुन्हा म्हणतो की द्या ना आता आपल्या गावाची ओळख करून, सांगताय ना, असं रागिनीला पुन्हा पुन्हा तो विचारतो. तर रागिनीला कळतच नाही काय करावं. तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते की अगं आई, हा पारोळी गावातला, पारोळी खुर्द नाही का, त्या गावातला आहे यशपाल. मग आता यशपाल कोण? आता यशपाल? तेव्हा आता यशपाल सुद्धा म्हणतो की हो, माझं नाव यशपाल आहे. मग आता त्यानंतर रागिनी आता म्हणू लागते, अगं आई, तुला माहित नाही का, माझ्या लग्नाच्या अगोदर हे आपल्या तिकडे चाळेमध्ये राहायला आले होते घराच्या जवळ, आणि याच्या वडिलांनी ते दुकान सुद्धा थाटलं होतं बघ तिकडे. मग आता यशपाल म्हणतो, हो दुकान बरोबर हा तुमचं. त्यानंतर आता रागिनी म्हणते, हो ना, दुकानातच आमची मैत्री झाली होती. हा नेहमी माझ्या मागे मागे असायचा बघ, रागिनी ताई असा बोलत. त्यानंतर आता आजी म्हणतात, मला तर काही आठवतच नाही बाबा. तेव्हा पुढे आता आजी म्हणतात, तू तात्या हर्ष गुरुजींचा भाचा का? तेव्हा आता यशपाल म्हणतो की नाही आई, अहो तो हर्ष होता ना, तो पारोळी बुद्रुकचा, आपण तर कुठले पारोळी खुर्दाचे, हो की नाही ताई? तेव्हा रागिनी आता हो असं म्हणते
आणि लगेचच आजीला काहीतरी उगीच चढवून सांगत असते. तर यशपालसुद्धा आता रागिणीच्या बोलण्यामध्ये सहभागी होत लगेचच आजीला आता सांगत असतो की मी तिथला, मी इथला, माझं हे असं, माझं ते तसं असं म्हणून तो सर्व माहिती आता सांगू लागतो. तर भूमीला आता वेगळाच संशय आलेला असतो. त्यामुळे ती आता रागिणी आणि यशपालकडे पाहतच राहते. कारण ते दोघे एवढे गोड आजीबरोबर बोलत असतात ना की आजीला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात की आपली अगोदर ओळख आहे म्हणून. पण आजीला अजूनही काही आठवतच नसतं. त्यानंतर आता रागिणी आठवते की पुढे काय बोलायचं. मग त्यानंतर ती म्हणते, अगं ते मारवाडी नाही का गं, त्यांनी जमीन विकली होती बघ जनार्दन काकांनी, ते ह्यांनाच विकली होती ती जमीन आहे. त्यावेळी आजी म्हणते, अच्छा हे आहेत का ते, आणि जमीन विकून जे पारोळी बुद्रुकला निघून गेले तेच ना. त्यावेळी आता यशपाल म्हणतो, हो तेच. मग आता भूमी मात्र या गोष्टीचा खूप विचार करते आणि तिला सकाळी गेटवरून जो माणूस जाताना दिसला होता ना, ती तो आठवू लागते. तेव्हा तिला ते आठवतं, परंतु त्याचा चेहरा आता सकाळी बांधलेला होता आणि सेम अशीच कपडे होती. मग तो सकाळचा माणूस हाच असेल का, असा भूमीच्या डोक्यात आता विचार येतो. कारण मला चेहरा तर दिसला नाही सकाळी, परंतु कपडे तर असेच होते ना. मला तर आता काही कळेनासच झालं आहे. सकाळी तर तो पळून गेला होता आणि मग नंतर असा पुन्हा काय येईल बरं इकडे. तेव्हा आता लगेचच भूमी विचारते, आज अचानक कसे बरं गावावरनं इकडे आलात. मग भूमीने आता प्रश्न विचारल्यानंतर यशपाल काहीच बोलत नाही. मग आता रागिणीच उत्तर देते की अगं भूमी, तुला प्रश्न पडणं साहजिक आहे, परंतु हा तिकडे NGO चालवतो ना. अगं आपल्या गावातले जे शेतकरी आहेत ना, त्यांच्या मुलांच्या फंडिंगसाठी हा काम करतो. त्याची स्वतःची NGO आहे आणि त्याच कामासाठी तो इथे आलाय. मग यशपाल आता म्हणतो की कसं आहे ना, माझ्या पायाला तर चाकच लागलेली असतात ना, फंडिंगसाठी असं गावभर फिरावंच लागतं मला. मग आता आजी म्हणतात की असू दे, अरे इतक्या वर्षानंतर आमच्या गावचं कोणीतरी भेटलंय. यशपाल लगेचच आजीच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो, आजी मला हे खूप बरं वाटलं हा तुम्हाला भेटून खूप वर्षानंतर. मग त्यावेळी आकाश कुठे आहे ग, असं रागिणी विचारते. तेव्हा आकाश हा ऑफिसला गेला आहे. मीच म्हटलं की त्याला जा, कारण मी ठीक आहे म्हटलं आणि ऑफिसमध्ये ना जरा जास्त त्याची गरज आहे, असं आता भूमी म्हणते. त्यावेळी आता मी म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर भूमी विचारते, पण तुम्ही जाणार होतात ना आत्या ऑफिसमध्ये, मग तुम्ही का नाही गेलात बरं, कारण आज तुमची पोस्ट तुम्हाला रेझ्यूम करायची होती ना, कारण आकाशने तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे. तेव्हा रागिणीची आता पूर्णपणे कोंडीच होते. ती मनातच विचार करते की तिकडे ऑफिसला गेले नाही तर तो प्रॉब्लेम, आणि इकडे हा यशपाल डोक्यावर येऊन नाचतोय, कारण हा माणूस ना विक्षिप्त आणि खूप विचित्र आहे. आता मी भूमीला आणि याला असं एकत्र सोडू शकत नाही, कारण हा खूप विचित्र माणूस आहे. आता भूमी काय बोलते ना त्या गोष्टीकडे रागिणीचं लक्ष नसतं, म्हणून ती पुन्हा एकदा विचारते, आत्या अहो मी काय विचारते, तुम्ही नाही जाणार आहात का ऑफिसला. जाऊ देत, मी ऑफिसचं काम आहे ना, ते वर्क फ्रॉम करते, चालेल ना. त्यावेळी भूमी म्हणते, तुमची मर्जी. त्यानंतर आजी म्हणतात की चल बाबा, मी आता ना फ्रेश होऊन येते जरा. त्यानंतर आजी आता तिथून उठतात आणि आपल्या रूमकडे जातात. तेव्हा मनू लगेच बाहेर येते आणि त्याला बिस्किट्स देते. त्यावेळी आता लगेच असतो तिथे मस्त सोफ्यावर बसतो आणि रागिणीकडे पाहतो. तर रागिणी रागातच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर भूमी आणि मनू या दोघीही आतमध्ये चाललेल्या असतात. तेव्हा मनू आता लगेचच विचारते, ताई अगं तुला हा आईंचा जो पाहुणा आहे ना, तो जरा विचित्र नाही वाटत का गं. इकडे आता रागिणी रागातच त्याला म्हणते की यशपाल, एक काम करायचं, तू काही इथे राहायचं नाही, समजलं. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे की हे जे काही तू 20 लाख रुपये मागतोय ना, ते मला द्यायला जमणार नाही. मला जमतील ना तेवढेच मी देईल, समजलं. त्यावेळी लगेचच आता तो चहा पितो आणि मग विचारतो की कशाला त्यांना सांगायचं की माझ्या बापाचं दुकान होतं म्हणून. मग नसलेल्या दुकान चालवणाऱ्या माझ्या नसलेल्या बापाने लहानपणीच एक धडा दिलाय, नो बार्गेनिंग. रागिणी विचारते म्हणजे काय. तेव्हा तो म्हणतो, घासाघीस अजिबातच करायची नाही. तेव्हा त्याचे अर्थ मला सांगू नको हा, मी काय घासाघीस करत नाहीये, मी सत्य परिस्थिती तुला सांगतेय, कारण तू जेवढी मागतोस ना तेवढी रक्कम मला अजिबातच देता येणार नाही. मग आता लगेचच तो चष्मा काढतो आणि रागिणी जवळ येतो. त्यावेळी तो म्हणतो, नसेल ना मग जुळवाजुळव करायची, कारण पोटच्या पोराला मारणारी तू आई आहेस ना. जर नसेल ना तर पैसे गोळा करायचे, समजलं, अशी तो धमकीच देतो. हा माझा पहिला हप्ता असेल आणि राहणार तर मी इथेच. तेव्हा रागिणी खूप घाबरते. मग
आता तो अजूनच मोठ्याने हसू लागतो. त्यानंतर तो म्हणतो, अरे बापरे, मी बोलत काय बसलो, मला जरा सामान पण आणायचंय. असं म्हणून तो आता लगेचच हातामध्ये बिस्किट घेतो आणि लगेचच तेथून जायला निघतो. त्यावेळी आता रागिनी खूपच घाबरते की हे प्रकरण आता चांगलंच अंगलट माझ्या शेकलंय, असं म्हणून आता तिचा थरकापच उडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये बाळाचं बारसं असतं तेव्हा आता आकाशच्या घरातील सर्वजण फक्त भूमी सोडून तिथे कार्यक्रमासाठी गेलेले असतात. काही वेळानंतर आता कार्यक्रम सुरू होतो, सर्वजण खुश असतात. तर भूमी आता जोगतिनीचं रूप घेऊन वेषांतर करून तिथे आलेली असते. मग आता ती बाळाकडे जाते, बाळाच्या हातामध्ये चांदीचे कडे घालते आणि लगेचच तिची दृष्ट काढते. मग त्यानंतर ती निघालेली असते, कारण फक्त तिला बाळाला बघायचं असतं. रागिणीला वेगळाच डाऊट येतो, म्हणून ती भूमीच्या हाताला पकडत, कोण आहेस तू, असं विचारते. तर आता भूमी खूपच घाबरते, कारण तिच्या डोक्यावर जो पदर असतो ना, तो तिने अजूनही काढलेला नसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब